नमस्कार शेतकरी बांधवांनो. तर आज आपण श्रीराम सुपर 303 या गावाची संपूर्ण माहिती तसंच सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत मी ह्या गावाचा अनुभव तुम्हाला आज सांगणार आहे. तर त्यामध्ये खताचं नियोजन, तणनाशकाचं नियोजन तसंच फवारणीचं नियोजन मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, आता आपण श्रीराम सुपर 303 या गावाच्या वाणाची लागवड करतोय. जर तुम्हाला गव्हाचं उत्पादन जास्त घ्यायचं असेल तर श्रीराम सुपर 303 किंवा श्रीराम सुपर 111 या गव्हाच्या वाणाचीच लागवड करावी. खूप भारी उत्पादन मिळतं यामुळे. तर आता आपण लागवडीची पद्धत कशी करतोय, तर डायरेक्ट मी फणून घेतलेलं आहे पूर्ण रान आणि त्यामध्ये डायरेक्ट हे गव्हाचं बी विस्कटतोय आणि आता डायरेक्ट वापर टाकून घेणार आहे. तर आता आपण गव्हाची लागवड करून 12 दिवस झालेले आहेत. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपला गहू उगवलेला आहे ते. तर आता आज आपला पहिला खताचं नियोजन चालू आहे. तर खतामध्ये आपण घेतोय 11-52. तर हे एक DAP सारखंच खत आहे, ज्यामध्ये 11% नायट्रोजन आणि 52% फॉस्फरस आहे. आणि नंतर वापरतोय आपण सागरिका गोल्ड. तर हे गव्हाची काळोखी येण्यासाठी टॉनिकचं काम करणार आहे. तसंच यामध्ये फुलविक ॲसिड, ॲमिनो ॲसिड आणि बाकीचे मायक्रोन्यूट्रंट आहेत. त्यामुळे आपल्या गव्हाचा फुटवा आपल्याला चांगला मिळणार आहे. तर आता फर्टिगेशन करून आपलं 15 दिवस झालेले आहे. तर तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपल्याला गव्हाचा फुटवा मिळालेला आहे. तर महत्त्वाचं म्हणजे आपल्या गव्हाचा फुटवा जेवढा जास्त होणार आहे तेवढं जास्तच आपल्याला उत्पादन मिळणार आहे. त्यामुळे गव्हाच्या वाणाची निवड करताना सगळ्यात महत्त्वाचं आहे. तसंच खताचं बी नियोजन खूप महत्त्वाचं आहे. तर आता आपण युरियाचा वापर केलेला नव्हता. तर नंतर थोड्या दिवसांनीच आपला गहू असा पिवळा वगैरे पडला होता. त्यामध्ये आपण काय केलं, नंतर आपण एकरी 1 बॅग युरिया आणि झिंकचा वापर केला. त्यामुळे आपल्या गव्हाची काळोखी चांगली झाली आणि फुटवा बी चांगला झाला. नंतर तणनाशकामध्ये वेस्टा या नावाने मिळणारं तणनाशकाचा वापर केला. खूप चांगले रिझल्ट मिळाले. नंतर आपल्या गव्हावरती असं रोग शोषक किड्यांचा प्रादुर्भाव आणि रोगाचा प्रादुर्भाव झाला थोडासा. त्यामध्ये आपण डायरेक्ट फवारणीचं नियोजन केलं. फवारणीमध्ये मी घेतलं आलेका कीटकनाशक घेतलं, 1261 NPK घेतलं आणि 3 ग्रॅम 6-BA घेतलं 200 लिटर पाण्यासाठी आणि फवारणी केली. तर त्याचा मला खूप चांगला रिझल्ट मिळालेला आहे. तर तुम्ही बघू शकता नंतर आपल्या गव्हाला लोंब्या निघायला सुरुवात झाली आणि या वाणाचे लोंब्या खूप मोठे असतात. तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघतायच कशा प्रकारे आपल्या गव्हाची लोंबी पडलेली आहे. आणि आपली टॉनिकची फवारणी झाल्यानंतर लगेच आपण पाणी दिलं आणि नंतर लगेच लोंब्या पडायच्या टायमिंगमध्ये खताचं शेवटचं नियोजन केलं बेसल डोसमध्ये. त्यामध्ये आपण एकरी 1 बॅग युरियाची घेतली, 12-32-16 आणि पोटॅशची बॅग घेतली. असे एकरी 3 बॅग घेतल्या आणि याचा वापर आपण केला. नंतर लोंब्या कशा प्रकारे पडलेल्या आहेत तुम्ही बघू शकता आणि खूप मोठ्या या वाणाच्या लोंब्या पडतात. त्यामुळे उत्पादन आपल्याला चांगलं मिळालं आहे. तर आता तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता ह्या गव्हाची काही उंची जास्त झालेली नाही, पण उत्पादन आपल्याला खूप चांगलं मिळालेलं आहे. तर 2 एकर माझा गहू होता. तर ती जी मशीन आहे त्यामध्ये 3 खोकी भरली होती. 3 खोकी तुमच्यासमोर आहेत. तर साधारणतः माझा अंदाज आहे 45 क्विंटलच्या आसपास मला उत्पादन मिळालं आहे. आणि नक्कीच शेतकरी बांधवांनो, माझा व्हिडिओ आणि माझा अनुभव जर तुम्हाला आवडलेला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा असे नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.